हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आणि खूप जण तर आता समर वॅकेशनसुद्धा एन्जॉय करत असतील, हो ना? पण ऊन खूप आहे. पण ना, माझ्या मल्हारची एक्झाम आणखीन आता सुरू झाली आहे. एकच पेपर झाला आहे आणि आज त्याला सुट्टी आहे उद्याच्या पेपरचा अभ्यास करण्यासाठी. तर आमच्या टायमाला तर ना मला आठवतच नाही की आम्हाला एक्झामला म्हणजे उद्याच्या पेपरचा अभ्यास करण्यासाठी आज सुट्टी होती का नाही वगैरे. पण ह्यांना मात्र असते बाबा. ठीक आहे. तर आज सुट्टी होती म्हणून मग त्याला ना आज थोडंसं सकाळी उठल्यानंतर आम्ही सोसायटीमध्ये खाली वॉक करण्यासाठी गेलो होतो. त्याला सायकल पण खेळायची होती आणि सकाळी सकाळी ना सोसायटीमधलं जे वातावरण असतं ना तेवढं छान असतं. एकदम निवांत आणि एकदम शांत असं एक वातावरण असतं की बाहेरच्या सगळा जो गोंगाट असतो ना त्या गाड्यांचा वगैरे किंवा प्रदूषण असतं ना तर ह्याच्यापासून ना आमची सोसायटी एकदम फ्री आहे. खूप छान वाटतं सोसायटीमध्ये आणि सकाळ सकाळचं वातावरण तर खूपच छान वाटतं. तर तुम्ही बघितलं असेल आत्ताचं एन्व्हायरमेंट आणि ही फुलं वगैरे माहिती नाही आहेत कशाची आहेत मला, पण खूप छान वाटतात. सो सकाळी सोसायटीमध्ये खाली जाऊन थोडासा निवांत टाईम स्पेंड केला आणि माझ्याकडे ना भाजी पण नव्हती. तर मग तिथेच गेटच्या बाहेर आम्ही थोडंसं भाजी वगैरे घ्यायला गेलते मी. आणि म्हणजे काय होतं ना की तिथे संडेला बाजार असतो आणि नेमकं रविवारी ना काही प्लॅन ठरलेला असतो आणि माझी भाजी घ्यायचीच राहून जाते. तर मग आता माझ्याकडे भाजी नव्हती तर मग थोडीफार जी काय मिळेल ती भाजी मी गेटवरून घेऊन आले. बेसिक तरी की कांदा टोमॅटो असल्याशिवाय कसं ना की तेवढं असलं तरी आपण काही पण भाजी ॲडजस्ट करू शकतो, पण ते नसलं तर मग काहीच नाही बनवू शकत असं होतं. सो जे काही बेसिक असेल तेवढं जेवढं मिळेल तेवढं मग मी घेऊन आले. आधी ना मी झेप्टोवरूनच मागवायचा विचार केला होता, पण काय होतं ना की त्या झेप्टोला म्हणजे थोडेसे जास्त पे करावे लागतात पैसे आणि जर कमी असेल सामान तर मग त्याला डिलिव्हरी चार्जेसच जास्त द्यावे लागतात. म्हणून मग म्हटले इमर्जन्सी असेल त्यावेळेस अशा गोष्टींचा ऑप्शन ठेवायचा. पण आता ज्यावेळेस टाईम असेल आपल्याकडं आणि आणू शकेल आपण जाऊन तर मग त्यावेळेस प्रॉपर त्या शॉपमध्ये जाऊनच घ्यायच्या गोष्टी. आणि खाली ना फिरून भरपूर भूक लागली होती म्हणून मग पटकन नाश्ता बनवायला घेतला. तर आज ना मी ओट्सचे चिले बनवणार आहे. तर ओट्स आवडतं का तुम्हाला खाण्यासाठी आणि किती जण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ओट्स वगैरे इन्क्लूड करता हे मला नक्की सांगा. तर ओट्सच्या ना भरपूर काही रेसिपी आहेत ज्या आपण बनवू शकतो. हाय प्रोटीन आहे, हेल्दी आहे आणि त्यामध्ये भरपूर भाज्या वगैरे ॲड करून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकता. तर ओट्स ना मला नेहमी आवडतं म्हणजे माझ्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला. तर मी नेहमी त्याचा उपमा किंवा चिला किंवा इडली वगैरे बनवत असते. तर आज मी चिला बनवणार आहे. तर त्यासाठी ना मी ते ओट्स एका पॅनवरती ना थोडे ड्राय रोस्ट करून घेणार आहे. एका मध्यम आचेवरती ते छान ओट्स असे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ना मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची हे एकदम फायनली एकदम बारीक बारीक चॉप करून मी घालणार आहे त्या चिलामध्ये. मी मागे पण तुम्हाला म्हणलं होतं की जर तुम्हाला चिला करायचा असेल ना तर त्यामधल्या ज्या काही भाज्या असतील ना त्या तुम्ही एकदम फायनली चॉप करून घाला, म्हणजेच तो चिला छान होतो किंवा टेस्टला पण छान लागतो. कारण जर मोठ्या मोठ्या भाज्या राहिल्या ना तर मग ते नाही होत एवढं छान. आणि जे मी तुम्हाला हे ग्रेटर दाखवलं होतं आत्ता तर ते मस्त आहे व्हेजिटेबल वगैरे अशा बारीक चॉप करण्यासाठी. तर त्याने खूप छान भाज्या चॉप होतात. तर त्यानेच मी आत्ताच्या पण भाज्या माझ्या चॉप करून घेतला आणि यामध्ये ना तुम्ही गाजर किंवा जर तुमच्याकडे पालक वगैरे असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. तर त्या चिरलेल्या भाज्यांमध्ये मी ओट्स गरम करून घेतले होते ते थोडेसे थंड झाल्यानंतर त्याची एक पावडर बनवून घेतली. त्या ओट्सची पावडर आणि थोडंसं 2 चमचे फक्त बेसन पीठ घातलं बाइंडिंगसाठी फक्त. आणि तुमच्या आवडीचे जे काही मसाले असतील ते घाला आणि भरपूर सारी कोथिंबीर घाला पण यामध्ये. आणि मग थोडंसं पाणी ॲड करून ना एक छान याचं बॅटर बनवून घ्या आणि झालं मग तुम्ही ना ओट्स बनवण्यासाठी तुमचं हे बॅटर रेडी आहे. लहान मुलांना खरं तर ना वेगवेगळ्या भाज्या खाऊ घालणं खूप मोठा टास्क असतो. तर अशाच तुम्ही वेगवेगळ्या भाज्या या ओट्समध्ये टाकून ना छान रेसिपीज बनवू शकता त्याचे आणि तुम्ही ते छान हेल्दी पदार्थ ना तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे खाऊ घालू शकता. आणि जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल ना तर मग तर ही रेसिपी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा म्हणजे कराच. आणि जे कोणी बोलतात ना तुम्हाला की वेट लॉस करताना काही टेस्टी रेसिपीज वगैरे नसतात किंवा खूपच बेचव किंवा असं काही खावं लागतं तर त्यांना ना ही रेसिपी नक्की शेअर करा. फक्त काय होईल ना की तुम्हाला म्हणजे हे एवढं टेस्टी बनतं ना की आपल्याला कंट्रोल करून खावं लागतं. तर माझंच बघा ना
की मी अशा ना नेहमी काही काही ना काही हेल्दी रेसिपीज बनवत असते आणि त्या एवढ्या छान होतात ना की मला ना कंट्रोल राहत नाही आणि मी एक्स्ट्रा खाऊन घेते. आणि ॲक्च्युली मी बनवत तर असते वेट लॉससाठी आणि माझं उलटंच होऊन जातं सगळं, की मी वेट लॉससाठी रेसिपी बनवते आणि मी एक्स्ट्रा खाऊन घेते, एक्स्ट्रा कॅलरीज मिळतात आणि वेट कमी होण्याच्या ऐवजी ना म्हणजे थोडंसं वाढतंच किंवा मग ते कमी होतच नाही, अशा प्रकारे होतं. तर नाही, मी आता इथून पुढे ना जरा प्रॉपर डाएट चालू करणार आहे आणि ह्या काही माझ्या छान छान रेसिपीज मला ज्या माहिती आहेत ना त्या असा वेट लॉससाठी मी करणार आहे. आणि जर तुम्हाला हव्या असतील ना वेट लॉसच्या रेसिपीज तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. मी असंच माझ्या रोज व्लॉगमध्ये ना एखादी वेट लॉससाठीची रेसिपी ना शेअर करत जाईल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की करेन. आणि आणखीन एक, जसं जसं या बॅटरला रेस्ट मिळत जाते ना तसं हे हे बॅटर ना थोडंसं घट्ट होत जातं. तर थोडंसं घट्ट वाटलं ना की त्यामध्ये फक्त थोडंसं पाणी मिक्स करायचं, त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आणि मग नंतर त्याचा चिला बनवायचा इझी. तर तुम्ही ना कशाबरोबर ही चिला हा एन्जॉय करू शकता, म्हणजे जर ग्रीन चटणीमध्ये बरोबर जर तुम्ही खाल्ला ना तर अतिउत्तम. ते सॉस वगैरे याच्याबरोबर काय मला म्हणजे मला पर्सनली नाही आवडत आणि मला असं वाटतं की तेवढं त्याच्याबरोबर छान पण नाही लागत. तर सिम्पल आपल्या घरामध्ये ग्रीन चटणी वगैरे तर आपण बनवलेलेच असते ना, तर त्याच्याबरोबर हा ओट्सचा चिला ना तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खूप मस्त लागतो आणि जेव्हा ट्राय कराल ना त्यावेळेस मला नक्की रिप्लाय पण द्या. आणि माझं थोडंसं काम आवरल्यानंतर ना मी आज अभ्यास करत बसलो होतो. तर उद्याचा जो काही पेपर आहे ना त्याची आम्हाला एकदा आत्ता रिव्हिजन करायची होती आणि मग म्हटलं संध्याकाळी एकदा झोपायच्या आधी रिव्हिजन करून घ्यावी. म्हणजे कसं ना आपण पण थोडंसं निवांत होतो आणि तो पण थोडासा निवांत होतो. म्हणून मग थोडासा अभ्यास केल्यानंतर ना त्याचं सुरू होतं की मी आता थोडं पेंटिंग वगैरे करतो. म्हटलं ठीक आहे, आता झालीच रिव्हिजन तर तू तुझं तुझं करत बस, काय करायचं आहे ते. तर त्याला ना तुम्हाला दाखवायचं होतं की तो काय करतो आहे तो. तर त्याने ही बस ना त्याच्या बाबांकडून ड्रॉ करून घेतली होती आणि त्याला दाखवायचं होतं की ही एक स्कूल बस आहे आणि तो त्याला कलर वगैरे करतो आहे. तर ते बघा तुम्ही. आणि तो तुम्हाला ना वेगवेगळी जी काही चित्र आहेत ना त्याची ती पण दाखवतो आहे. त्याने ड्रॉ केलेत आणि त्याने कलर केलं आहे. तर त्याला ती अशी नोटबुक तुम्हाला दाखवायची होती. तर छान वाटतंय ना, म्हणजे छान वाटतं त्यांनी जे काढलेली चित्र आहेत ना, मला खूप मस्त वाटतं त्याचं अशी बुक बघायला. असं वाटतं की यार किती छान काढते, किती छान कलर देते, मस्त वाटते खूप. आणि आणखीन एक गोष्ट, हां, हे ना टेम्पल आहे बघा. तर ते त्याने ते मनानेच काढले, गणपती टेम्पल आहे म्हणे. पण त्याच्यावर काय लिहिलं एकदा बघाल का तुम्ही, की ती सरी गणेश, त्याला श्री गणेश लिहायचं होतं. तर तिथं लिहिलं आहे त्यांनी सरी गणेश आणि मी त्याला सांगितलं की अरे सरी असं नसतं, श्री असतं. पण ते त्याचं म्हणणं आहे की ते तसंच असतं. म्हणलं ठीक आहे. आणि साईडला दिसतं त्याच्या की सबस्क्राईब अँड लाईक शेअर प्लीज असं काही काही त्याने लिहिलं आहे. तर ते कसं ना माझ्या व्हिडिओमधलं रोज ऐकून ऐकून ना तो पण तसंच काही लिहितो आहे. तर कसं असतं ना मुलांना, की आपण जे करतो आहे ना तेच ते फॉलो करतात. हे तर एक उत्तम उदाहरण आहे हे सगळं बघून. त्यामुळं ना मी असं ठरवलं आहे की तो स्कूलमधून यायच्या आधीच ना माझं काय जे काही मोबाईलचं काम वगैरे असेल ते मी तो यायच्या आधीच ना करून घ्यायचं. आणि तो आल्यानंतर ना मग त्याच्याबरोबर चित्र काढणं किंवा पुस्तक वाचणं, म्हणजे तो आपल्याला जे काही फॉलो करेल किंवा ज्या काही गोष्टी बघून तो आपल्या शिकणार आहे ना अशा छान छान गोष्टी करायच्या, असं मी ठरवलं आहे. तर बघू आता. आता सुट्टी तर स्टार्ट होते तर ते तर ॲडजस्ट करणं खूपच अवघड आहे त्याला सुट्टीमध्ये. आणि हा ना दुपारचा टाईम आहे आणि तुम्ही बघू शकता की एवढं वारं सुटलं होतं ना की सगळ्या घरातल्या वस्तू ना इकडच्या तिकडं उडत होत्या आणि आम्ही एन्जॉय करत होतो थोडं वारं. तर तुम्ही हे वारं बघू शकता आणि तुम्ही किती धूळ येत असेल घरात हे इमॅजिन करू शकता. तर रोज कितीही पुसलं ना तुम्ही, कितीही गोष्टी क्लीनअप करून घेतल्या ना तरी तेवढीच धूळ घरामध्ये येते. तर उन्हाळ्यामध्ये ना आता हे असंच होणार आहे, वारं, ऊन आणि धूळ एवढंच सगळं ॲडजस्ट करत बसावं लागणार आहे. तर ते ऊन ज्यावेळेस ते वारं सुटलं होतं ना तर त्यावेळेस वातावरण असं एकदम थोडंसं ढगाळ झालं होतं आणि लगेच आमच्याजवळ फरमाईश पण आली होती की यार आज मस्तपैकी गरम गरम भजी बनव. पण आता दुपारचा टाईम तर जेवण वगैरे झालं होतं आणि भजी बनवायचा नव्हता. म्हणून मग म्हणलं त्यांना की एक 5 वाजताच्या स्नॅक्समध्ये बनवून टाकूया. तर ठीक आहे म्हणले. तर मग म्हटलं आता तोपर्यंत ना आम्ही म्हणजे मी आणि मला ना नेहमी असे काही रील्स बघत असतो खाण्याचे की काय बनवायचं वगैरे. तर आम्ही ना हे आईस्क्रीमचं एक रील्स बघितलं होतं. मस्कमेलनचं आईस्क्रीम होतं आणि हे जे
मस्कमेलन आहेत ना, खरबूज आहेत ना, तर ते माझी एक फ्रेंड आहे गावाकडची, तर ती आलती ना, तर तिने हे मला घेऊन आलती. तर एवढे गोड आहेत ना हे खरबूज. पपई वगैरे पण आणली होती तिने. तर एवढी गोड फळं होती ना तिची, की खूप मस्त, म्हणजे असं गावाकडून कुणी आणले स्वतःच्या शेतातून वगैरे, तर ते केमिकल फ्री वगैरे असतं आणि आपल्याला खूप मस्त वाटतं ना ह्या सगळ्या गोष्टी. तर थँक्यू हां, खूप छान आहेत ही सगळी फळं. आणि मग आम्ही ना आता त्या खरबूजचं आईस्क्रीम बनवतो आहे. तर आम्ही एक रील बघितली होती, की ते आईस्क्रीम ना त्या खरबूजमध्येच बनवून फ्रीझरमध्ये ठेवून टाकायचं बनण्यासाठी. तर मग मी काय केलं, की त्याच्यावरचं थोडंसं एक काप कापून घेतला आणि चमच्याच्या मदतीने आहे ना, त्यातले जी काही अ, बिया होत्या ना, त्या काढून घेतल्या आणि चाकूनी ना त्याचा जो काही पल्प होता आतला, तो काढून घेतला. तर चाकूने त्यातला पल्प काढताना एकच काळजी घ्यायची, की त्या अ, खरबूजला ना, त्या टरबूजला म्हणजे साईडनी छेद नको लागायला, चाकू नको लागायला. नाहीतर त्याला जर छेद पडलं, तर त्यामध्ये तुम्ही जे काही लिक्विड ओतणार आहात आईस्क्रीमचं, तर मग ते बाहेर येण्याची शक्यता आहे. सो तेवढी फक्त काळजी घेऊन ना, त्यातला जो काही पल्प आहे, तो बाहेर काढायचा आहे आणि ते पूर्ण असं रिकामं करायचं आहे, एक बाऊलसारखं. आणि आपण आईस्क्रीम ना या खरबूजमध्ये बनायला ठेवणार आहोत फ्रीझरमध्ये. हा रील आम्ही Instagramवर बघितलं होतं आणि आजकाल ना सगळीकडे तेच दिसतंय. म्हणून मग म्हणलं आता मल्हारचं आणि माझं ठरलं होतं, की आता हे ट्राय करून बघायचं. तर ह्याच्या आधी ना आम्ही कधी हे ट्राय केलेलं नाही आहे. पण बघू आता काय होतं आहे. लेट्स ट्राय, म्हणजे ट्राय केल्याशिवाय तर कळणार नाही आता. आणि यासाठी ना दूध मी आधीच उकळत ठेवलेलं होतं. तर त्यातला जो मी पल्प काढून घेतला ना, तर त्याचा आपल्याला मिक्सरवरती एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि दूध तर उकळत होतं, तर आपल्याला थोडेसे थिक कन्सिस्टन्सीपर्यंत ते दूध उकळायचं आहे, तर त्याला थोडासा टाईम लागणार आहे. तर तोपर्यंत मग म्हटलं ड्रायफ्रुट्स थोडेसे कट करून घ्यावे. तर आधी मी विचार केला, की ते चाकूच्या मदतीनेच म्हणजे असे बारीक कट करून घ्यावे. पण खरं तर ते चाकूने ना कट करायला खूप अवघड आहेत. खूप वेळ लागणारा होता ते ड्रायफ्रुट्स वगैरे कट करायला. मग माझ्या लक्षात आलं, की यार माझ्याकडे तर ना ड्रायफ्रूट कटर आहे, जे मी Amazonमधून मागवलं होतं आणि याआधी पण मला वाटतं मी एखाद्या वेळेसच यूज केलं असेल. त्यानंतर मी यूज नाही केलं. तर मग विचार केला, की असं चाकूने करत बसण्यापेक्षा ना, तर त्या ड्रायफ्रूट कटरने ते ड्रायफ्रुट्स कट करून घ्यावे. तर तुम्हाला मी दाखवते, की एवढं फास्ट होतात ना या ड्रायफ्रूट कटरमध्ये ड्रायफ्रुट्स कट. तर तुम्हाला जर गार्निशिंगसाठी वगैरे हवे असतील किंवा खिरीसाठी ड्रायफ्रुट्स कट करून हवे असतील ना, तर खूप छान होतं त्यामध्ये. आणि जिथं तुम्ही 5 मिनटं घालवणार ते ड्रायफ्रूट कट करायला, तिथे तुम्हाला विदिन सेकंदात हे ड्रायफ्रुट्सना कट करून होतील इथे. फक्त त्यामध्ये ड्रायफ्रुट्स भरायचे आहेत आणि ते वरचं जे काही झाकण आहे ते लावून फक्त फिरवायचं आहे आणि इझिली तुमचे ड्रायफ्रुट्सना कट होतात. तर छान आहे हे, मला आवडलं. आणि ह्याची किंमत पण काही जास्त नाही आहे. मला वाटते 100 ते ₹150 एवढीच ह्याची काहीतरी किंमत होती. आता मला आठवत नाही आहे, पण 150च्या वरती नाही आहे याची किंमत. जर मला मिळाले ना Amazonवरती हे प्रोडक्ट, तर मी नक्की खाली टॅग करेल. आणि जर तुम्हाला कोणाला हवे असेल ना, तर तुम्हाला मी म्हणजे लिंक देते, तर तिथून तुम्ही ते घेऊ शकता. आणि मी ना इथे कस्टर्ड पावडर पण आणून ठेवली होती, आईस्क्रीम बनवायचं होतं म्हणून. तर कस्टर्ड पावडर मी 2 चमचेच फक्त कस्टर्ड पावडर घेतली आणि थोड्याशा दुधामध्ये ना छान ते मिक्स केली. आणि ते दूध आहे ना, जे मी गॅसवर ठेवलेलं, ते थोडंसं थिक होत आलं, तर त्यामध्ये ही कस्टर्ड पावडर मी ॲड करून टाकली. पण तुम्हाला माहिती आहे काय झालं काय, की ती जी कस्टर्ड पावडर आहे ना, ती प्लेन नव्हतीच. मला ना थोडंसं मिक्स करताना म्हणजे कलर बघून पण एवढं लक्षात नाही आलं आणि नंतर ना थोडासा त्याचा स्मेल आला आणि त्यावरून मला क्लिक झालं, की अरे ही तर प्लेन नाही आहे. ती तर ना स्ट्रॉबेरी फ्लेवरची होती. तुम्ही बघू शकता पिंक दिसते. आणि मी बनवते आईस्क्रीम मस्कमेलन फ्लेवरचं आणि त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकते आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरची. तर पण आता काय माझ्याकडे ऑप्शन पण नव्हता. आणि हे माझ्याकडं ना मिल्कमेड होतं. मला माहिती नाही की ते ॲक्च्युली टाकतात का नाही आईस्क्रीममध्ये. मी टाकावं का विचार करत होते, पण ॲक्च्युली त्यामध्ये तर खूप थोडं यूज करावं लागणार आणि मग ते बाकीचं फोडला डब्बा की मग तो तसाच ठेवावा लागणार. आणि मला ना ॲक्च्युली हा मिल्कमेडचा डब्बा उद्या हवा आहे. उद्या मला जो केक बनवायचा ना, तर त्याच्यासाठी मला ही पूर्ण क्वांटिटी हवी आहे. तर मग विचार केला की मला माहिती पण नाही आहे ह्यात टाकायचं का नाही आणि उगाच ते बिघडून वगैरे जायचं. त्यापेक्षा मग मला उद्या लागणार आहे, तर मग मी उद्या आहे काहीतरी स्पेशल, तर मग मी उद्या बनवेन.
मला केक बनवायचा आहे. तर मग मी तो मिल्कमेडचा उद्या बनवायचा म्हणजे विचार केला. आणि मग मी आत्ता काय केलं की त्यामध्ये जे स्ट्रॉबेरीचं कस्टर्ड पावडर होती ना, तर ती थोडीशी कमी प्रमाणात टाकली, जेणेकरून त्यामध्ये मस्कमेलनचा फ्लेवर जास्त येईल आणि स्ट्रॉबेरीचा कमी येईल. पण बघू आता काय होतं आहे, उद्या कोणता फ्लेवर टर्नआउट होतो आहे. तर ते ज्यावेळेस झालं ना ते थिक दूध, त्यामध्ये ना मी जे पल्प बारीक केलेलं होतं मस्कमेलनचा तो टाकला आणि जे ड्रायफ्रूट कट केलेले होते ना ते पण टाकले. ते छान मिक्स करून घेतले आणि थोडंसं थंड झालं की ते जे पूर्ण लिक्विड होतं ना आईस्क्रीमचं, ते मी पूर्ण त्या खरबूजच्या काय म्हणतात आता त्या खरबूजमध्ये भरलं. तर तुम्ही बघू शकता ते पूर्ण वरतीपर्यंत भरलं आहे. आणि जो मी कट केलेला पार्ट होता ना, तर तो मी त्याला वरती लावला. आणि त्या व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं ना की त्याला असं ते टूथपिकने ना असं पॅक करून ठेवतात, पण मला एकाच टूथपिक लावल्यानंतर ना ते व्यवस्थित पॅक झालं होतं आणि जास्त काही टूथपिक लावायची गरज नाही असं मला वाटलं. सो ते टूथपिक लावल्यानंतर ना मी ते खरबूज आहे ना ते माझ्या फ्रीझरमध्ये ठेवलं. ॲक्च्युली माझा फ्रीज खूप छोटा आहे आणि याच्यापेक्षा मोठं खरबूज ना माझ्या फ्रीझरमध्ये बसणं अवघड होतं. तर थोडंसं केअरफुली मला ते ठेवावं लागलं, सांडू वगैरे नाही म्हणून. तर ते बसलं इझिली. आणि बघू आता मग उद्या काय होतं आहे. तर जे काय होईल ते उद्या डिरेक्टली मी तुमच्यासमोरच दाखवेल, कारण ह्याच्या आधी तर मी ट्राय केलं नाही आणि त्यात माझ्याकडून ते कस्टर्ड पावडर पण स्ट्रॉबेरी फ्लेवरची आली आहे. तर बघूया आता त्याचं उद्या काय टर्नआउट होतं आहे. तर उद्या ज्यावेळेस मी ते होईल ना त्यावेळेस तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करेल नक्की, आणि मग तुम्हाला सांगेल की त्याचं कसं बनलं आहे ते आईस्क्रीम वगैरे. सो दुपारची बरीच काही डेलीची कामं आटपून ना आता वाजल्या होत्या 5 आणि ठरल्याप्रमाणे ना मला बनवायचे होते भजी. तर मग त्यासाठी ना मग मी इथे 2-3 कांदे ना एकदम बारीक चिरून घेतले. तर जे सिंहगड किल्ल्यावरती मिळतात ना खेकडा भजी, तर ते भजी आम्हाला बनवायचे होते. तर त्या भज्यांसाठी ना मी कांदा एकदम बारीक चिरून घेतला आणि त्यामध्ये फक्त जिरं आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून ना त्याला पाणी सुटण्यासाठी ठेवून दिलं. आणि त्याचबरोबर मला बटाट्याचे पण भजी बनवायचे होते. तर त्यासाठी मी बटाट्याचे ना एकदम पातळ पातळ काप करून घेतले. आणि त्या बटाट्याच्या भजींसाठी ना मी इथे बेसन पीठ आणि त्यामध्ये थोडासा ओवा आणि जिरं हातावरती चोळून घातलं आणि जे काय आपलं तिखट, लाल तिखट, हळद, मीठ एवढंच घातलं आणि कोथिंबीर घालून ना ह्याचं एक छान बॅटर बनवून घेतलं. तर आणि कांदा भजींसाठी ना त्या कांद्याला पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये जेवढं बेसन पीठ बसेल तेवढंच बेसन पीठ त्यामध्ये घालायचं. जास्त म्हणजे पाणी वगैरे नाही घालायचं, एकदम घट्ट पीठ असतं याचं. तर बेसन पीठ घालून त्याच्यामध्ये जे काही बेसिक मसाले असतात ते घालायचं आणि मग ते पीठ मळून ना मी हे दोन्ही पीठं मी साईडला ठेवून दिली थोडी रेस्टसाठी. आणि त्यासाठी त्याबरोबर खाण्यासाठी मी ग्रीन चटणी बनवली. आणि ही चटणी ना मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली होती. तर काय केलं मी की या चटणीसाठी ना मी थोडंसं अद्रक, हिरवी मिरची, पुदिना, भरपूर सारी कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि यामध्ये ना थोडासा मी चाट मसाला पण टाकला होता आणि थोडीशी साखर, मीठ आणि टेस्टसाठी ना लिंबू पण पिळलं होतं. आणि जी पिवळी शेव असते तर ती शेव मी या चटणीमध्ये टाकली होती यावेळेस. तर त्यामुळे ना या चटणीला ना खूप मस्त टेस्ट आलते. तर तुम्ही पण ना या पद्धतीने चटणी ही ग्रीन चटणी बनवून बघा, खूप मस्त लागते. अशा म्हणजे चटणी जर खूप छान असेल ना तर सँडविच वगैरेमध्ये पण आपण ही यूज करू शकतो आणि त्यामुळं जे काय आपण बनवतो ना ते आणखीन टेस्टी बनतं. त्यामुळं छान वाटली ही चटणी. जर तुम्हाला आवडली ना तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. सो चटणी वगैरे झाल्यानंतर ना मी मस्त भजी वगैरे बनवून घेतले. तर ज्यावेळेस मी भजी बनवायला घेतलं ना तर त्यावेळेसच मी त्यामध्ये सोडा वगैरे ॲड केलेला होता. तर छान गरम गरम भजी बनवून घेतले आणि त्या दोघांना कसं खूप भजी आवडतात. त्यामुळं मग ना फोटो वगैरे काढायच्या मी ह्याच्यामध्ये नाही पडले की आधी गरम गरम बनवून ना त्यांना खायला दिलं आणि मग नंतरनं त्याचा थोडासा व्हिडिओ वगैरे काढला. तर मस्त मस्त झालते आज भजी वगैरे आणि त्यात ती चटणी अमेझिंग झालती. तर मस्त झाली आज पार्टी. सो चला मग मी इथेच माझा हा व्हिडिओ थांबवते. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. आणि जर भेटूया असंच नवीन नवीन छान छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. टेक केअर.